तर जय श्रीराम भावांनो, आज आपण सकाळी सकाळी आपल्या आईच्या चांगल्या शिव्या खाल्या. तर शिव्याने आपले पोट भरले नाही. तर आईला म्हणलं आपल्याला भूक लागते तर आपल्याला खायला द्या. तर आईने म्हणलं आपल्याला काय खातो. तर मग म्हणलं आपण आपल्यासाठी असं फडाकेदार पण लवकर जेवायला झाला पाहिजे असं काहीतरी बनव. तर आईने उपमा बनवता असं म्हणलं. तर उपमा आपल्याला गऱ्याचा आवडत नाही. तर मग काय आईने म्हणलं काय खातो. तर मग उपमाच बनव पण गव्हाच्या पिठाचा बनव असं आपण म्हणलं. तर आईला आपण थोडी मदत केली, कांदा वगैरे कापून दिलो. मग कांदा मस्त आपण तेलामध्ये तळू दिला व असा घमघम 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 वास शेवदेशी आपण त्याला चांगल्या प्रकारे कडवू दिलं. मग त्यामध्ये आपण चांगल्याच प्रकारे मिरच्या कापून टाकल्या. मिरच्या पण आपणच कापल्या होत्या. चांगल्या प्रकारे मिरच्या कापून त्यामध्ये आपण टाकल्या. चांगला घमघम वास शेवदेशी आपण त्याला कालवलं, म्हणजे आईनं त्याला कालवलं. नंतर त्यामध्ये लागला तसा जिरा, लागलं तसं मीठ, लागलं तसं मसाला त्यामध्ये आपण टाकला. त्यामध्ये आपण पाणी तांब्याभर ओतलं. तांब्याभर पाणी त्यामध्ये जमलं नाही तर मग काय त्यामध्ये आपण थोडं पाणी अजून ॲड केलं. मग आता ते शिजना. आता पाणी तर काढता जमना झाला वांदा. तरी त्यावर आपण थोडंसं पीठ वाढवून घेतलं. मग थोडासा वाढावा म्हणून आपण आईला सांगलं. मग खाल्ल्या 2 शिव्या अजून. मग काय वरून थोडा मसाला टाकून त्यावर चांगल्याच प्रकारे बनवण्याचा आईने प्रयत्न केला. पीठ आपण त्यामध्ये भाजून टाकलं होतं, म्हणजे आईने त्यामध्ये पीठ भाजून टाकलं. तर त्याला चांगल्याच प्रकारे कालवलं. तर उपम्याचा वास नंबर 1 येत होता. पण घरामधील कोणी खायला तयार नव्हतं. असं वाटलं की उपमा मलाच खावा लागेल असं म्हणताना चांगला उपमा झाला की नाही असं काही कळालं नाही घरच्यांना. पण मला कळालं की खूप छान झाला. तर तुम्हाला काल सांगलं होतं खूपच जोरात पाणी होतं. इथे शिर्डी म्हणजे साईबाबाचं मंदिर तुम्हाला व्ह्यू दाखवतो म्हणलं. तर आज बघा मित्रांनो, इथे साईबाबाचं मंदिर भोकरला जाताना रस्त्याला आहे. तर हे मंदिर खूपच छान बनवण्यात आलं व इथलं परिसर चांगल्या प्रकारे सजवण्याचा प्रयत्न चालू आहे. इथली पट्टी वगैरे जमा करून म्हणजे चांगल्या प्रकारे मंदिर सजवण्याचं काम करत आहेत. तर गार्डनची खूप जागा त्यांनी मोकळी केलेली आहे व इथे खूप चांगल्या प्रकारे पुढे चालून होणार आहे. तर मग काय इथं समोर दादा होते, त्यांनी आपल्याला हात दाखवलं. मग काय थोडं हॉटेलवर आपण चहा पाणी पिली व नंतर आपण सीताखंडीतल्या शाळेमध्ये गेलो. मग तिथे गेल्याच्या नंतर आपल्याला व्हिडिओ काढू देतील की नाही त्या मुख्याध्यापकाला विचारावं म्हणलं. आजकाल संस्थेच्या मधामध्ये काय काय चालतं काय नाही हे जरा असं जास्तच विचित्र आहे, म्हणून व्हिडिओ वगैरे काढू देण्यात येत नव्हतं. तरी आपण लपून छपून कसा तरी व्हिडिओ घेतला व तिथल्या मुलांना वगैरे बोललो. तर कशी आहे बाळा शाळा वगैरे. तर त्या बिचाऱ्यांना काय कळायला गेलं कसं आहे काय नाही. तरी त्यांनी चांगल्या प्रकारे सांगले मस्त मजेत आहे. मग काय आपण त्या शाळेचा चांगल्या प्रकारे व्ह्यू घेण्याचा प्रयत्न केला. तर शाळेमध्ये एक नारळाचे झाड खूपच मोठे होते, पण त्या नारळाच्या झाडाला एक पण नारळ नव्हतं. तर असेच काहीतरी असेल त्या शाळेमध्ये. मग आपण तिथल्या मंदिराचे चांगल्या प्रकारे व्ह्यू घेतला. तिथे संत गाडगे बाबा महाराज यांचे चांगल्या प्रकारे मंदिर होतं. त्या मंदिराचे दर्शन घेऊन आपला पुढला व्हिडिओ आपण चालू ठेवला. आपण मग काय आपला नाद खुळा. आपण व्हिडिओ बनवण्याचं ठरवलं तर मग करायचंच. तर मित्रांनो, मी खूप प्रयत्न करत आहे, तर मला तुम्ही सपोर्ट करा, म्हणजे माझं पण मनोबल वाढेल व मी पण थोडा मोठा होईल, म्हणजे चांगला श्रीमंत होईल. तर तुम्ही पण मला मोठा करू इच्छिता तर मला लाईक सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, चांगल्या प्रकारे व्ह्यू घेतला व तिथल्या खिचडी कसं बनवता काय नाही ते सगळा व्ह्यू घेतला व अशा प्रकारे आपला चांगला दिवस गेला मित्रांनो. तर तुमचा कसा गेला सांगा मला.